मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. Good morning, student. Good morning, sir. How are you? We are fine. Very good. चला तर आपण आजची हजेरी घेऊया. श्रुती वनेश मडावी, Present, sir. श्रीकांत महेश अक्का, Present, sir. सुरेश चैतू मुडमा, Yes, present, sir. वीरेंद्र बाजू आचामी, Yes, sir. अमित मनोज अक्का, Present, sir. अर्णव दिनेश गायधने, Yes, sir. भावना दिगंबर अक्का, Present, sir. जीवन बाबूराव अक्का, Present, sir. तन्मय मनेश हुसेंडी, Present, sir. कविता मनोज मडावी. नाही आहे, sir. कुठे गेली? पाळीला बसली आहे. तर शाळेत का बरं नाही आली? गावाचे लोक दंड बसवतात म्हणून शाळेत नाही आली. अरे पण ती दर महिन्याला घरी राहील तर तिचं वर्षभर किती नुकसान होईल. ती शाळेत आली तर तुम्हाला चालेल का? हो, सर. तुम्ही तिला शाळेत येऊ द्याल का? हो, सर. आता कुठे असेल ती? ते नाल्याकडे गेली आहे, सर. नाल्याकडे गेली आहे. हो. चला आपण तिला बोलवायला जाऊ का? हो, सर. चला. काय झालं कविता? तू का बरं रडत आहे? तर मी शाळेची तयारी केली होती, पण आई बाबा शाळेत नको जाऊ म्हणाले म्हणून मी शाळेत नाही आले. अगं कविता, तू जर दर महिन्याला शाळेत नाही आली तर वर्षभर तुझं किती नुकसान होणार. तुला शाळा शिकायची नाही आहे का? शिकायचं आहे सर. तू तर तयारी केली आहे, शाळेत का बरं नाही आली? आई बाबा नको जाऊ म्हणाले म्हणून आले. गावचे पाटील तुला काही म्हणतात का? हो सर, दंड घेतात म्हणून मी शाळेत नाही आले. मुलांना तुम्हाला कविता शाळेत आली तर चालेल ना? हो, सर. आम्ही गावच्या पाटील सोबत बोलतो. तू येशील मग शाळेत? हो सर. चला रे आपण पाटीलकडे जाऊ. हो सर. पाटील साहेब, आमच्या शाळेची कविता मनोज मडावी ही मुलगी कालपासून तिला मासिक पाळी आली तर ती आज शाळेत यायला तयार नाही आहे. ती म्हणताय की मी जर शाळेत आली तर पाटील साहेब तिच्यावर दंड बसवतील. पाटील साहेब, आज आपण चांद्रयान-3 चंद्रावर गेलेलो आहोत. दुनिया किती समोर गेलेली आहेत. सरकारी दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या नर्स, पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी, एवढ्याच नाही तर शिक्षिका, त्यासुद्धा महिलाच आहे. आपल्या जिल्ह्याची कलेक्टर ऑफिसमध्ये येऊ शकतात. मग तुम्ही का बरं कविताला शाळेत येण्यापासून रोखता? ती जर शाळेत नाही आली तर दर महिन्याला 5 दिवस, वर्षभर तिचं किती सारं नुकसान होईल. पाटील साहेब, काहीतरी विचार करा. आय एम सॉरी सर. मी आत्तापासून मुलींना शाळेत यासाठी देणार आणि त्याच्यावर दंड नाही बसवणार. कविता 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 तर आता शाळेत मी पाटील साहेबांना विचारलं तर तुला दंड देणार नाही. हो, मी शाळेत येतो.